हॅलो, गुड मॉर्निंग. मी श्वेता आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज आम्ही आलेलो आहे जेजुरी इथं. तर खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. आमचं कुलदैवत आहे हे. आणि एंट्रीलाच या ठिकाणी मारुती मंदिरसुद्धा आहे. तर या ठिकाणी पार्किंगची सोय आहे. 60 रुपये घेतात ते कार पार्क करण्यासाठी. पुण्यापासून साधारण 70 किलोमीटरवर हे जेजुरी गड आहे आणि या ठिकाणी बसची देखील सोय आहे. बस स्टॉप अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे मंदिरापासून. आणि या ठिकाणी हे एंट्रीला जे मारुती मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही पुढच्या दिशेनं निघालेलो आहे. पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी ओरिजिनल साऊंडमध्येच ठेवलेला आहे. जास्त वॉइस ओव्हर दिलेला नाही आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. भंडारा ना मोठी घ्या. इथं पहिल्या पायरीला दर्शन नंदीला मग वर जायचं असतं. भंडाऱ्याचा मान आहे. इकडं पाया पडायचा असतं पहिलं. तर आता गड चढायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी नववधू जी आहे तिला तिचा नवरा 5 पायऱ्या असं उचलून घेऊन जातोय. तर ही इथली प्रथा आहे. आणि या ठिकाणी गड चढताना गडाच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी दुकानं आहेत. पूजेचं साहित्य, खाण्यापिण्याचं साहित्य इथं मिळतं. आणि इथं डोली देखील आहे. 1000 रुपयापासून इथं डोलीचे चार्जेस सुरू आहेत. तर देवाच्या भरपूर अशा मूर्त्या, पुन्हा खरेदी करण्यासाठी बऱ्याच काही वस्तू या दुकानांमध्ये मिळतात. तर या ठिकाणी पूजेचं थोडंफार सामान घेतलेलं आहे आम्ही आणि पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. तर सुट्टीचे दिवस आहेत, लग्नसराई सुरू आहे, त्यामुळं भरपूर गर्दी होती आणि वयस्कर लोकंसुद्धा अशा पद्धतीनं थांबत हा गड जो आहे तो चढत होते या ठिकाणी. या ठिकाणी या देवाच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या अगदी 50 रुपयापासून 1000-1500 पर्यंत होत्या आणि खूप सुबक अशा सुंदर या मूर्त्या इथं बघायला मिळाल्या. तर गडावरती या ठिकाणी आम्ही जी रांग होती दर्शनासाठी त्या रांगेमध्ये येऊन उभारलेलो आहे. आणि या रांगेच्या शेजारी जे मंदिराचा गाभारा आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला अशी मला अस्वच्छता दिसून आली. वरती जो उन्हापासून बचाव होण्यासाठी हिरवा कपडा बांधलेला आहे तो सुद्धा वाऱ्याने उडून गेला होता. त्यामुळे उन्हाचा तडाखा खूप जाणवत होता. लहान मुलांना, वृद्धांना खरंच खूप त्रास होतो. ही मोफत लाईन आहे, रांग आहे, पण ज्या ठिकाणी पासची सोय आहे, पास देऊन रांगेमध्ये दर्शन दिलं जातं. तर हा 200 रुपयाचा पास देऊन त्यांच्यासाठी एक वेगळी लाईन केली जाते डायरेक्ट दर्शनाची. तर त्या ठिकाणी व्यवस्थित होतं. पण ही जी मोफत रांग आहे त्याच्यावरती असणारा हा हिरवा कपडा उडून गेलेला होता आणि लहान मुलांना, वृद्धांना खरंच खूप याचा त्रास होत होता. मंदिराच्या आजूबाजूला भक्तांनी पाण्याच्या ज्या रिकाम्या बाटल्या आहेत त्या पाणी संपल्यानंतर तिथंच फेकून दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप घाणेरडापणा इथं मला जाणवला. तर इथल्या प्रशासनानं, इथल्या मंदिराच्या जे केअरटेकर आहेत त्यांनी या सगळ्याची दक्षता घ्यावी असं मला वाटलं. आणि खरंच इथं खूपच अस्वच्छता
आलेल्या लोकांनी केलेली होती। इथं कुठंच डस्टबिन दिसले नाहीत जेणेकरून लोक ह्या बाटल्या उचलून त्यामध्ये टाकतील। इथं या जी लाईन आहे रांगेमध्ये आम्ही उभारलो होतो त्याच्या शेजारीच इतका कचरा पडलेला होता। आणि या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे मोरगावच्या दिशेनं। 17 किलोमीटरच इथून मोरगावचं मयुरेश्वराचं मंदिर आहे, तर आता ते दर्शन घेणार आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहे। तर मंदिरामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळं मी या ठिकाणी नेटवरूनच मयुरेश्वराचा फोटो जो आहे तो इथं लावलेला आहे शेवटी। तर आय होप तुम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल, आवडला असेल तर नक्की लाईक करा।